श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद भगवद्गीता गीता प्रेस गोरखपुर। कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय। माता लक्ष्मी की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीता महात्म्य अध्याय 17। श्रीमद् भगवद्गीतेतील 17व्या अध्यायाचे महात्म्य काय आहे हे श्री महादेव माता पार्वतीला सांगत आहेत। श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता 17व्या अध्यायाचा अनंत महिमा आहे। खड्गबाहू नावाच्या मुलाचा दुःशासन नावाचा एक नोकर होता। तो नावाप्रमाणे अत्यंत नीच होता। एकदा त्याने मांडलिक राजपुत्राबरोबर मदांध हत्तीवर स्वार होण्याची पुष्कळशा द्रव्याने पैज मारली व तो हत्तीवर स्वार झाला आणि काही अंतर चालून गेल्यावर लोकांनी आडविले तरी तो हत्तीवर मोठमोठ्याने ओरडून त्याला रागावू लागला। त्याचा आवाज ऐकून हत्ती भयंकर चिडला आणि त्याच्यावर बसलेला दुःशासन पाय घसरून जमिनीवर पडला। जमिनीवर पडल्यावरही तो श्वास घेत असलेला पाहून त्या काळरूप अनिर्बंध हत्तीने रागाने त्याला सोंडेने उचलून वर फेकून दिले। वरून पडताच त्याचे प्राण निघून गेले। मेल्यावर त्याला पुढचा जन्म हत्तीचा आला। सिंहल द्वीपाच्या राजाकडे त्याचा बराचसा काल निघून गेला। सिंहल द्वीपाचा राजा व खड्गबाहू यांची घनिष्ठ मैत्री होती, म्हणून त्याने जलमार्गाने तो हत्ती मित्राला खुश करण्यासाठी खड्गबाहूकडे पाठवून दिला। एकदा राजाने श्लोकाची समस्यापूर्ती एका कवीने मनपसंत केल्यामुळे त्याला पारितोषिक म्हणून तो हत्ती दिला। त्या कवीने तो हत्ती मालव देशाच्या राजाला 100 सुवर्ण मुद्रांना विकून टाकला। कालांतराने तो हत्ती काळजीपूर्वक पाळून सुद्धा असाध्य रोग झाल्याने आसन्न मरण झाला। माहुतांनी राजाला हत्तीची सर्व अवस्था तत्काळ जाऊन सांगितली। माहूत म्हणाला, महाराज, आपला हत्ती फारच अस्वस्थ आहे। त्याने खाणे पिणे आणि झोपणे सोडून दिले आहे। याचे कारण काय असावे समजत नाही। माहुतांनी सांगितलेले वर्तमान ऐकून राजा हत्तीचा रोग जाणणाऱ्या मंत्र्यासह जेथे हत्ती रोगग्रस्त होऊन पडला होता तेथे गेला। राजाला पाहताच हत्ती रोगामुळे होणारी पीडा विसरून लोकांना आश्चर्य वाटेल अशा वाणीत बोलू लागला। हत्ती म्हणाला, सर्व शास्त्रांचे जाणकार, राजनीती तज्ञ, शत्रुंजय व भगवान महाविष्णूंचे भक्त असणारे महाराज, या औषधांचा काय उपयोग? वैद्यापासून काही फायदा होणार नाही। दान किंवा जप करून तरी काय होणार? आपण कृपा करून गीतेच्या 17व्या अध्यायाचा पाठ करणाऱ्या कोणातरी ब्राह्मणाला बोलवा। हत्तीच्या सांगण्याप्रमाणे राजाने तशा ब्राह्मणाला बोलावले। त्यानंतर गीतापाठ करणाऱ्या ब्राह्मणाने जेव्हा 17व्या अध्यायाच्या श्लोकांनी अभिमंत्रित केलेले पाणी हत्तीवर टाकले तेव्हा दुःशासन हत्तीचा जन्म सोडून मुक्त झाला। राजाने दुःशासन इंद्रासारखा तेजस्वी होऊन दिव्य विमानावर आरूढ झालेला पाहिला तेव्हा त्याला विचारले, हे दिव्य पुरुषा,
पूर्वजन्मात तू कोण होतास, तुझे स्वरूप कोणते होते, वर्तन कसे होते, कोणत्या कर्माने तू हत्ती होऊन येथे आलास, हे सारे मला सविस्तर सांग. असे राजाने विचारल्यावर दिव्य स्वरूपात असलेल्या दुःशासनाने विमानात बसल्या बसल्याच पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे असलेली आपली हकीकत यथासांग सांगितली. त्यानंतर मालव देशाचा राजाही गीतेच्या 17व्या अध्यायाचा पाठ करू लागला. त्यामुळे लवकरच त्याला मुक्ती प्राप्त झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.